क्रिकेट संघ देवीचा पाडा चांगली कामगिरी करू शकेल एवढेच ताबडतोब फलंदाज आणि गोलंदाज त्यांच्याकडे आहे. मात्र मॅचमध्ये जाऊया. बळंगर सिरोली पक्ष जय दुर्गामाता एकता क्रिकेट संघ रोहिंजन या टीममध्ये होणारी ही मॅच. पहिलाच गोलंदाज तेजस, गोलंदाजच्या मार्गवर पहिलाच बॉल मयूरसाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू अगदी रीड केला नाही आणि त्याचमुळे हा बॉल डॉट येतोय. थोडा शॉर्ट पिच बॉल आता. या बॉलवरती फटका मारण्याचा जरूर प्रयत्न झाला, मात्र यावेळेस मैदानावरती डॉट बॉलची सांगतेने सुरुवात होत असताना तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळते. देवीच्या पाडाची स्पर्धा आणि शिरोली संघ सातत्याने या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मयूरसाठी पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षक खाली आहे चेंडूवाली आणि पहिल्याच गड्याचं पतन होत असताना दुसऱ्याच बॉलवरती मिळाली आहे सफलता. पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर सफलता. मयूर बाद होत असताना चिनू पाटील मैदानामध्ये असणार आहे. कित्येक वर्ष रोहिंजन टीमच्या ज्याच्या माध्यमातून आपण सेवा पाहिली. जय दुर्गामाता एकता क्रिकेट संघ खेळत असताना चिनू पाटीलच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ होईल. गेल्या वर्षी पहिल्यांदा त्याच्या माध्यमातून बाईक जिंकताना आपण त्याला पाहिलं कुटारीच्या मैदानावरती. आज देवीच्या पाडाच्या मैदानावरती कशा प्रकारचा खेळ आहे, दुहेरी जबाबदारी आहे, कारण पहिल्याच 2 बॉलवरती एकही धाव नाही आणि विकेट संपन्न झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल टीमला आणि चिनू पाटीलला. मयूर बाद झाल्यानंतर चिनू पाटील स्ट्रायकिंगला आलेले आहेत. पाहूया डावखुरे आताचे फलंदाज सातत्याने अष्टपैलू कामगिरी चांगली राहिली आहे, मात्र या मैदानावरती दबावामध्ये आता फलंदाजी करावी लागणार आहे. तेजस बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे. व्यासपीठ एंड कडून मारा करत असताना पुढचा बॉल चिनू पाटीलसाठी ऑन साईडला आपला बॅटचा तडाखा दाखवत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाही आणि त्या दिशेने येतोय हा पहिला चौकार, खातं खोलणारा चौकार रोहिंजन टीमसाठी. रोहिंजन टीम खेळत असताना जय दुर्गामाता एकता क्रिकेट संघाला सातत्याने मच्छिंद्र पाटील एक ज्येष्ठ समालोचक यांचा एक खूप मोठा सपोर्ट राहिलेला आहे. त्यांच्या माध्यमातून या खेळाचा संघाचं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कामगिरी चांगली राहिलेली आहे. गेल्या 2-3 वर्षाचा आपण काळ पाहिला तर ब्लॉकॉल चेंडू फेकला तर सन्मानकरित्या इथे मात्र चेंडू टोलवला आहे आणि त्या दिशेने मात्र सिंगल पूर्ण झाली आहे. या मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे तर प्रत्येक बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा ते प्रयत्न करत नाहीत आणि त्याच वेळेला हा प्रयत्न दिसला आपल्याला. अगदी आपण बॅट अँड पॅडमध्ये ब्लॉकॉलचा चेंडू फेकला होता गोलंदाज तेजसने, त्याला चांगल्या प्रकारे डिफेन्स करत असताना सिंगल पूर्ण झाली. सिंगलने धावफलकावर धावा लागतील, त्या मात्र 5 धावा. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. तेजस गोलंदाजी करतोय. सौरभ पाटील आलेला आहे. फ्लेक्झिबल क्रिकेटर म्हणून त्याची ख्याती आहे असा हा क्रिकेटपटू. अगदी सरळ बॅटने खेळलाय, अपड्राईव्ह केलाय, सिंगल पूर्ण झाले. पॉवर प्लेचं जरी षटक गाठलं तरी मात्र चांगली गोलंदाजी होत असताना अशा प्रकारची ही फटकेबाजी आपण पाहतो मैदानावरती. कारण चांगल्या बॉलला सन्मान देणं ते तेवढं गरजेचं आहे. नाहक या ठिकाणी विकेट फेकणं या ठिकाणी लाभदायक ठरू शकत नाही, नुकसान होईल याची दक्षता दोन्ही फलंदाज घेत आहेत आणि त्याच पद्धतीची फलंदाजी सौरभ पाटील आणि चिनू पाटील करतायत मैदानावरती. 6 धावा धावफलकावरती लागला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. आता मोठ्या फटक्याची वाट पाहिली जात आहे रोहिंजन टीम कडून, मात्र तेजस गोलंदाजीच्या मार्गवर शिरोली टीम कडून. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे. पाहूया सीमारेषे लगत गेलाय बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जात असताना आलाय चौकार चिनू पाटीलच्या बॅट मधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावसंख्येवरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. पुढचं षटक घेणार गोलंदाज रोशन भूषण पाटील. पहिल्या षटकामध्ये म्हणावी तशी फलंदाजी करता आली नाही, पण पहिल्या षटकामध्ये 10चं योगदान जरूर आहे. त्यामध्ये चिनू पाटीलचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात.
सौरवने सुद्धा सिंगल पूर्ण केली आहे. मात्र आता पाहूया अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळू शकेल का. तर मॅचचा 4 मॅचचा आपण एका जोका पाहिला तर 4 षटकामध्ये किमान 40 ते 45 आकडा गाठल्यानंतर एक फायटिंग टोटल तुम्ही उभी करू शकता. आणि ते जाणून इथे मात्र चिनू आणि फलंदाज सौरभ पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतील. भूषणचा पुढचा बॉल हा अगदी समोर आला तर चपल होत असताना प्रयत्न केला. पंच अर्षदचा या ठिकाणी वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना अवांतरची एक धाव ऍड केली जाते. 11 धावसंख्या लागली धावफलकावरती. अजूनही मैदानावरती थोडी शांतता जरूर आहे दोन्ही बाजूने. आतापर्यंत आपण पाहिले तर एक विकेट जरूर पडली आहे. मात्र ज्या प्रकारचं आतापर्यंत शांत क्रिकेट रोहिंजन टीमने दाखवले आहे सौरभ पाटील कडून फार मोठ्या अपेक्षेने मात्र रोहिंजन टीम पाहते. एक चांगला टॅलेंटेड खेळाडू आहे. रिव्हर्स काढण्याचा प्रयत्न केला. फलंदाज चुकला, क्षेत्ररक्षकही चुकला आणि बॉल लॉंग स्टॉप मध्ये गेलाय. सीमा पार 22 आलाय. लकी चौकार. कुठेतरी चुकी झाली क्षेत्ररक्षकाची, त्यामागे क्षेत्ररक्षक चुकला आणि तिथे मात्र सौरभ पाटील स्विचिंग करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र त्याने सुद्धा पश्चाताप व्यक्त केला असेल की हा बॉल मिस कसा झाला. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने सुद्धा थोडी चुकी केली आणि हा 22च्या स्वरूपात चौकार मिळाला टीमला. धावसंख्या 4 ने पुढे सरकत असताना 15 धावसंख्या. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल भूषण पाटील टू सौरभ पाटील साठी. हा फटका अगदी आपण बॅटच्या टोवर लागला आणि बेला सीमारेषा बाहेर, एका टप्प्याने सीमारेषा बाहेर गेलाय. चौकार. पाटील असतील, त्याचबरोबर पंच संजय म्हात्रे, प्रशांत पाटील, आकाश पाटील, हर्षल पाटील. पुढचा बॉल ऑन साइडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. शफल फार झाले होते, अगदी पूर्ण स्टंप कव्हर केले होते आणि तरी सुद्धा हा बॉल बॅटच्या कनेक्शन मध्ये आला नाही. डॉट बॉलची सांगता. धावफलक स्थिरावलाय तो मात्र 19व्या धावसंख्येवरती. एक गडी बाद झालाय रोहिंजन टीमचा. 3 बॉल आतापर्यंत झालेले आहे. 3 बॉल शिल्लक आहे. सौरभ पाटील चिनू पाटील मध्ये काहीशी बातचीत पाहायला मिळते. कशा प्रकारचे खेळ होणं आवश्यक आहे ते दाखवत असताना पुलेल यांच्या बॉलला टोलवलंय. क्षेत्ररक्षक तिथे होते, अंदाज चुकलाय आणि इथे मात्र मिसफील्ड जरूर झाले आहे. आलाय चौकार. त्यांना ते 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्या षटकामध्ये आपण विचार केला तर जास्तीत जास्त बॉल सौरभ पाटीलला खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र संधी इथे केले सोनं केलं आहे. भूषण पाटीलने फर्निचर दृष्ट्या केले, दांडी गुल केली आहे सौरभ पाटीलची. सुजल पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. मंगेशजी पाटील यांचा आवाज आपण काल सुद्धा ऐकला होता. पनवेल शिरोलीचे मंगेश पाटील आज खेळताना बलंगड शिरोली आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी राहिली आहे. मंगेश पाटील महालोंगी इथे आता समालोचन करत असताना त्यांना आपण पाहतोय. भूषणचा हा शेवटचा बॉल सुजल पाटील साठी. इथे काय घडलंय मैदानावरती आणि विकेट बाद झालाय रनरच्या स्वरूपात. काय गोलंदाजी राहिले. पालवतरामध्ये लगेच थ्रो केला. स्टंप वरती सुजल पाटील बाद झाला. चिनू पाटील या षटकामध्ये स्ट्राईक सुद्धा मिळाली नाही. काही स्ट्रॅटेजी या ठिकाणी बदलली आहे रोहिंजन टीमची. धावफलकावर धावा असतील त्या मात्र 2 षटकांच्या अंतिम 23 धावा.
तर चिनू पाटील 3 बॉलवरती 9ची खेळी करतो आतापर्यंत. आर्यन मडवी आलेले आहेत गोलंदाजीच्या मार्गवर. तर दुसऱ्या बाजूने चिनू पाटील असणार आहेत. फार मोठ्या अपेक्षेने रोहिंदन टीम त्यांच्याकडे पाहते. तर आतापर्यंत आपण विचार केला तर एक मुख्य साथीदार सौरभ पाटील बाद झाल्यानंतर पूर्ण यंग ब्रिगेड त्यांच्याकडे आहे आणि त्याचमध्ये चिनू पाटील फार मोठी अपेक्षा असणार आहे. येणारा गोलंदाजावर जर प्रतिहल्ला असेल तर मात्र चिनू पाटील नक्कीच या ठिकाणी, कारण वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर 2 चौकारी ठोकलेले आहेत. आर्यन मडवी गोलंदाजीच्या मार्गवर आहे. व्यासपीठ एंड कडून मारा करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि त्यामध्ये एक विकेट सुद्धा संपन्न केली भूषण पाटीलने. मात्र यावेळेस मैदानावर पाहूया चिनू पाटील आर्यनमध्ये हा वेगळा बॅटल पाहायला मिळू शकेल. मात्र मैदानावरती यशस्वीरित्या कोणता फलंदाज कोणता गोलंदाज यशस्वी होणार. फुलरलेचा बॉल आता ऑन साइडला भिरकावलाय. चौकार तर आलेला आहे आणि यावेळेस पंचांनी मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांकडे बीमरसाठी हाईट फॅक्टर चेक करावा लागेल. आमचे विक्रम पाटील आहेत त्याच्या माध्यमातून इथे हाईट फॅक्टर चेक केला जाईल. 4 धावा तर ऍड होतीलच, मात्र यामध्ये अजूनही बीमर असेल नसेल याची चाचपणी नक्कीच केली जाईल. यस, बीमरचा इशारा आलाय. 1+4 5 धावा ऍड केल्या. धावसंख्या जाऊन पडली तब्बल 23 धावसंख्येवर. आर्यनचा फेकलेला हा खराब बॉल त्याच्यावरती पनिशमेंट चिनू पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 5 धावा या चेंडूवरती आल्या. या बोनसच्या स्वरूपात 28 धावा लागलेल्या आहेत. 14च्या सरासरीने अधुरी 2 षटकं बाकी आहेत. चिनू पाटील पुढच्याच बॉलवरती तोच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा चौकार. आई एकवीरचं फार मोठं संगीत वाजवलं जात आहे सातत्याने. मनपूर्वक धन्यवाद. आर्यन थोडासा या ठिकाणी दबावामध्ये आता खेळताना पाहायला मिळू शकेल. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 38 वरती 3 विकेट्स आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकं 3 चेंडू. पुढचा बॉल पुढच्याच बॉलवरती अजूनच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. चिनू पाटील लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार. बघून किती आले दुसरे बॉल लावून चौकार आला तर 9च्या नंतर 40 कुठे करतो तो 44 8 बोललो ना मगाशी मी, त्यामध्ये 6 ऍड कर ना. पुढचा बॉल आर्यनचा आहे. तिसऱ्यावरती तिसरा षटकार आलाय
आणि आजच्या दिवसामधला दुसरा फलंदाज ठरलाय ज्याने लगातार 3 षटकार ठोकलेत. चिनू पाटील लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार. पहिला संघ ठरलाय ज्याने 50 धावा कंप्लीट केल्या आहेत. पुढचा बॉल आर्यनचा चिनू साठी स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मिस झालाय. ओव्हर समाप्त झाली आहे आणि तब्बल धाव संख्या लागली आहे 3 षटकांच्या अंतिम 3 गडी बाद 50 धावा. आतापर्यंत 50 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. नवीन आलेला पर्यंत स्ट्रायकिंग यायला असतील उत्सव पाटील. उत्सव पाटील काय करणार. नौका खेळाडू जरूर आहे. एक्स्ट्रा टॅलेंटेड खेळाडू आहे. टीम जयदुर्गा एकता क्रिकेट संघ रोहिंजन टीमचा. तर दुसऱ्या बाजूने श्रीमलंग शिरोळी संघ थोडासा या ठिकाणी दबावामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळू शकेल. कारण 50 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसामधला आय स्कोर रोहिंजन टीमच्या नावावर लागलाय. त्यामध्ये योगदानाचा विचार केला 10 चेंडूवरती 35 धावा चिनू पाटीलच्या आहेत. स्ट्राईक मिळाली तर कदाचित 15 धावा होऊ शकतील. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं पाहायला मिळू शकेल. आणि या परिस्थितीमध्ये उत्सव काय करणार मैदानावरती. गोलंदाजीला आलाय गोलंदाज आदित्य मडवी. जरूर कम्युनिकेशन झालेलं आहे. मात्र चिनू पाटीलला सातत्याने पाहतो. टीमला प्राधान्य देणारा खेळाडू चिनू पाटील आहे. पुढचा बॉल आदित्यचा आहे आणि काय घडलं मैदानावरती. अगदी त्याने स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलाय. मी अगोदरच म्हटलं होतं चिनू पाटील त्यामधला खेळाडू नाही. कारण 5-6 वर्षापूर्वी तळोजाला एक स्पर्धा झाली होती. तिथे चिनू पाटीलला अगदी गाडीसाठी काही धावा आवश्यक होत्या. मात्र त्याने त्यावेळेला टीमला प्राधान्य दिलं होतं आणि त्याची गाडी त्यावेळेला हुकली होती मॅन ऑफ द सिरीजची. मी अगोदरच म्हटलं होतं. मात्र उत्सवने प्रयत्न केला की चिनू पाटीलला स्ट्राईक देऊ आपण. त्याचा अर्धशतक कदाचित पूर्ण होऊ शकेल. मात्र चिनू पाटीलने तसं काही सांगलं नाही. तुम्ही आपला स्वाभाविक नैसर्गिक खेळ करा. टीमला प्राधान्य द्या. टीमसाठी खेळा हे सांगणार इथे मात्र या ठिकाणी चिनू पाटील आहे. आदर्श पाटील आलेला आहे. स्वतः कर्णधार आहे टीमचा. मात्र 5 चेंडूमध्ये इथे कशा प्रकारचा खेळ होईल मैदानावरती. 50 धावा तर लागलेल्या आहेत. यामध्ये किमान 10चा आकडा जरी या ठिकाणी जोडला तर 60 धावा या मैदानावरती मोठ्या धावसंख्येचं टार्गेट होऊ शकेल. हीच काहीची बातचीत चिनू पाटील आणि आदर्श पाटील मध्ये होऊ शकली आहे. आणि त्यामध्ये ते मात्र कर्णधार उल्हास काहीशी वेगळी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये गोलंदाजांना प्रोत्साहन देताना आपण पाहतो शिरोळ टीमचा कर्णधार. पुढचा बॉल आदर्श आहे आणि इथे हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. काय घडतंय मैदानावरती. लेग कटर ऑफ कटर फेकले जातात. कटर बॉल समजत नाही या ठिकाणी मैदानावरती खेळाडूंना. आणि त्याच पहिले 2 बॉल डॉट आलेले आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे 50 धावसंख्येवर. पुढचा बॉल पुन्हा चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. मात्र चिनू पाटीलला स्ट्राईक मिळाली आहे. लेग बायच्या स्वरूपात का होईना धाव आली. धावा लागल्या 51. आता येणाऱ्या चेंडूवरती किती धावा येतील. डावखुरा फलंदाज समोर असताना गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून कशी गोलंदाजी केली जाईल. अर्धशतक होईल का. 3 षटकार येतील का ही वाट पाहिली जाते. धावसंख्या 51. चिनू पाटील वैयक्तिक 10 चेंडूवरती 35 धावा. आपली गोलंदाजी साईड चेस्ट करत असताना आदित्य आपण पाहतोय आणि मैदानावरती चिनू पाटील त्याच्या समोर असणार आहे. क्षेत्ररक्षक थोडंसं विखुरलेलं पाहायला मिळतंय डावखुऱ्या फलंदाजासाठी. आणि मैदानावरती चौथा चेंडू फेकण्यासाठी आदित्य मडवी तयार आहे. पुढच्या बॉलवरती काय असणार. पुढे प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहे. जेल उडालाय आणि चिनू पाटीलचा इथे खेळ समाप्त होत असताना वैयक्तिक 35 आणि सांघिक 51 धावा. म्हणजे आतापर्यंत 4 बॉलवरती फक्त 1 धाव दिली आहे आणि 2 गडी बाद केलेत.
कदाचित उल्हासने ह्या गोलंदाजाला अगोदर पाचारण करायला हवं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर पाचारण केलेलं आहे. मात्र अगोदर या ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकात गोलंदाजी दिली असती तर कदाचित विकेट लवकर मिळाल्या असता. कारण 27 धावांचं जे षटक आलं ते खूप महत्त्वपूर्ण होतं. त्यामध्ये धावसंख्या भरपूर कुठल्या गेल्या आणि तिथून मात्र रोहिंटन टीम इथे मात्र फ्रंटफुटला पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज आला तुषार पाटील. समोरून पुन्हा एकदा आदित्य मडवी. 4 बॉलवरती फक्त 1 धाव दिली आहे. उर्वरित 2 चेंडूवरती किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट राखलं जाईल, सांगणार हे उर्वरित 2 चेंडू. लावखुरी हाताने लेग ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते. लाऊडली अपील. फलंदाज झालाय बाद. लगातारच्या दुसऱ्या विकेट या बॉलवरती संपन्न केली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धीरज मैदानावरती दाखल झालेले आहेत. एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्याचबरोबर समालोचन सुद्धा करतायत धीरज. आपल्या टीमसाठी फार मोठा सपोर्ट राहिलेला आहे एकता क्रिकेट संघ रोहिंटन टीमसाठी. आणि यावेळेस शेवटच्या बॉलवरती त्याच्या माध्यमातून एकाच चौकार षटकार येईल का? कारण एकच धाव आले 5 बॉलवरती. तीच कुठेतरी लाभदायक ठरते शिरोळ टीमला आणि हानिकारक ठरते ती मात्र रोहिंटन टीमला. शेवटचा बॉल. धीरज ऑन स्ट्राईक. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. सिंगल तर पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. पोचणार का डेंजर झोन कडे? दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे आणि 2 धावा आणि सांघिक धावफलक आपण पाहिला तर 4 षटकांमध्ये टीम जयदुर्गा एकता क्रिकेट संघ रोहिंटन जाऊन पोचले आहे 53 धावसंख्येवरती. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठे टार्गेट शिरोळ टीमला पूर्ण करावं लागेल ते मात्र 54 धावांचं. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मायक्रोफोन इन्व्हाइट करतोय लव पडके यांना.
आजच्या दिवसात धावसंख्या 53 धावा उभारल्या गेल्यात. 54 धाव्यांचं टार्गेट दिलं गेलंय यावेळेस शिरवली टीम समोर. त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी तेजस मडवी आणि रेवनाथ वायले ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आणि गोलंदाज रोहिंजन टीम कडनं चिनू हा तयार आहे. रेवनाथ आणि तेजस ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 54 धाव्यांचं टार्गेट. अगदी चिनूचं आपण बॅटिंग पाहिली गेले तर 35 धावा त्याने बनवल्या गेल्या. 4 चौकार 3 षटकार जे लागोपाठचे 3 षटकार पाहायला मिळाले. अगदी त्याच ओव्हरमध्ये सामना तिथे टर्न झाला. म्हणजे तिसरं षटक होतं आर्यन मडवीचं. 3 षटकार आले लागोपाठचे ते 27 धावा त्या ओव्हरमध्ये बनल्या गेल्या. चौथं षटक निर्णायक होतं. कदाचित ते षटक चिंचवली टीम साठी टर्निंग पॉइंट ठरेल का हे जरूर पाहावं लागेल. कारण का त्या षटकामध्ये धावा जास्त खर्च केला नाही. अवघ्या 4 धावा. इकॉनॉमिकल षटक. खरं तर ते षटक आधीच्या काळामध्ये असायला होतं. शेवट गोड केलाय पहिल्या सत्रामध्ये चिंचवली टीमनं. मात्र इथे सुरुवात ही त्याच पद्धतीने करावी लागेल. कारण 54 धावा तुम्हाला सहजासहजी बनवता येणार नाही. त्यासाठी 13.5च्या सरासरीने धावा बनवायच्या. एकंदरीत आत्ताच विक्रम आपण चर्चा केली की 2 षटकारांचा टार्गेट प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. पहिला बॉल चिनूचा. अप्पर कॅट खेळाडू आहे परंतु बॉलच्या मागे फक्त धावत चाललाय. बॉल चालला थर्ड मॅन रेझनला. इट्स अ 4 रन. चौकार आला. बॅक टू बॅक 2 चौकार.
4 बॉल 17ची गरज. 4 बॉल 17ची गरज. 3 षटकार बस, जास्त काही नाहीये. एक आलाय, अजून एक मार. डगआउट मध्ये याच गोष्टीची चर्चा चालू असणार शिरवलीच्या, कारण का तेजसनं दाखवलेलं दमखम आता त्यांच्या कामी येतो की काय. अजून एक षटकार लागला तर डेफिनेटली आता या सामन्याचं चित्र पलटताना पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज सुजल, काय कमालीचा बॉल आहे. लाऊडली अपील आहे, परंतु विश्वास कमी या अपिलीमध्ये. अजून 3 बॉल शिल्लक आहे. विक्रांत, अजून सामना संपला नाहीये. 3 बॉल 3 षटकार सामना समाप्त होऊ शकतो शिरवली टीम साठी, आणि तेजस त्यासाठी तयार आहे. सुजल पण तयार आहे. सरळ बॅक ऑफ द बॉलर चालला एका टप्प्यानं बॉल सीमा पलीकडे चौकार. आता काही नो बॉल अथवा व्हाईट बॉल आला तर डेफिनेटली इथे बॅटिंग करणारी टीम या मॅच मध्ये इन होईल, कारण बॉल शिल्लक आहे 2 आणि गरज आहे 13 धावांची. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 13 धावा बनवण्यासाठी विक्रांत आता एखादा खराब बॉल, नो बॉल जर का पडत आय थिंक मॅचला मजा येईल. सुजल आहे अपकमिंग स्टार रोहिजन टीम कडनं. कधी कधी नवीन खेळाडू विक्रांत अशी चुका करतात. प्रेशराइज मॅच आहे त्यांच्यावरती, त्यामुळे इथे काही घडलं जाईल या मॅच मध्ये. 2 बॉल शिल्लक आहे, अजून 13ची गरज आहे. 2 बॉल 13ची गरज. एखाद खराब बॉल, फटके आलाय, आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम षटकार आलाय. मॅच अजून जिवंत आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 बॉल शिल्लक, गरज आहे अजून ती म्हणजे इथनं 7 धावेची. जी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली नाही ती धाव आता कमी पडते शिरवली टीमला. आणि एक्झॅक्टली मी म्हणेन तिथेच सामना फसला गेलाय का, तिथे दुसरी धाव घेतली नाहीये आणि एका धावेचं महत्व आता मी तर म्हणेन शिरवली टीमला या षटकारानंतर जरूर जाणवलं जात आहे. सामना गमवावा लागतोय. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे सामना बरोबरीने सुटलाय खरा, परंतु टॉस विन या 2 संघादरम्यान इथे खेळवला जाईल. द्वितीय फेरीतील दुसरा सामना. अगदी 53 धावा पहिल्या डावामध्ये रोहिंजन टीमने बनवल्यात. चिनू पाटील 11 बॉल 35. काय कमालीचा बॅटिंग होतं, परंतु तेजसनं त्याला जे प्रत्युत्तर दिलं तेही चांगलं होतं. अगदी तेजस 13 बॉल 39 नॉट आउट राहिलं. जे मधल्या कालामध्ये जे उल्लेख केला आम्ही एका धावेचा, अगदी त्या गोष्टीवरती शिरोली संघ घरी जाईपर्यंत विचार करेन.